बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा, बाळासाहेबांच्या लहानशा शिवसैनिकाचा आणि शिवसेनेच्या प्रवक्त्याचा मानाचा जय महाराष्ट्र. शिवसैनिकांनो, शिवसेना एक वादळ या तुमच्या हक्काच्या व्यासपीठाला, या लहानशा युट्यूब प्रबोधन माध्यमाला तुम्ही सर्व शिवसैनिकांनी लाखोंच्या संख्येने सबस्क्राईब जरूर करा, ही तुम्हा सर्वांना कळकळीची विनंती करतो. आज ज्या प्रकारे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता विधानसभेच्या अध्यक्षांच्या वतीने, राज्य शासनाच्या वतीने ज्या प्रकारे सुप्रीम कोर्टामध्ये जाऊन रडले, तो प्रकार पाहता मला एक डायलॉग सुचतोय, बकरे की अम्मा कब तक खैर मनाएगी, बकरे की अम्मा कब तक खैर मनाएगी. कारण आज नाही तर उद्या सुरी चालवलीच जाणार आहे. मग आजचं मरण उद्यावर, उद्याचं मरण परवावर, हा कशाला केविलवाना प्रयत्न करताय? आज जवळपास त्यांनी जो युक्तिवाद केला, म्हणजे त्यांनी विधानसभेच्या अध्यक्षांच्या वतीने आणि जेठमलानींनी या शिंदे गटाच्या वतीने ज्या प्रकारे युक्तिवाद केला, तो पाहता हास्यास्पद होता. 2,73,000 पानं वाचायची आहेत मायबाप. सुप्रीम कोर्ट 2,73,000 पानं. सकाळी 8 वाजल्यापासून संध्याकाळी 8 वाजेपर्यंत हा माणूस काम करतोय. जो माणूस गेली 7 महिने काहीच काम करत नव्हता, त्याने अचानक नोव्हेंबर मध्ये काम करायला घेतलंय, तेही सुप्रीम कोर्टाचे दंडे पडल्यानंतर. 31 डिसेंबरचा रिजनेबल पिरियड संपवून टाकल्याच्या नंतर त्या सगळ्याची तारीफ अशा प्रकारे केली की मान्य सुप्रीम कोर्टाला त्यांनी वाढीव मुदतीसाठी विचार करायला भाग पाडलं. कपिल सिब्बल साहेब असतील, अभिषेक मनु सिंघवी असतील, यांनीही आपला युक्तिवाद केला. यांनी आपली प्रोसिजर ठेवली माननीय सुप्रीम कोर्टासमोर, कशा प्रकारे आम्ही प्रोसिजर करतोय, कशा प्रकारे आम्ही हे अधिवेशन चालू असताना देखील, महाराष्ट्राच्या विधिमंडळाचं अधिवेशन चालू असताना देखील कसं आम्ही तिथे बसतोय, कशा प्रकारे सकाळीपासून संध्याकाळपर्यंत, दुपारीपासून जेवण विसरलोय, सगळं काही विसरलोय, आमचं कामकाज चालूच आहे, हे दाखवण्याचा एक प्रयत्न केला. जवळपास आतापर्यंत 6 साक्षी झालेल्या आहेत. जवळपास 2,73,000 पानं भरलेली आहेत. कदाचित आम्ही प्रत्येक पानावर एक एक शब्द लिहित आहोत, अशाच प्रकारचं मला ते वाटलं. कारण 2,73,000 पानं मजाक केलाय. 2,73,000 आणि ही पानं अधिवेशन संपल्यानंतर नागपूरहून मुंबईत न्यायची आहेत. आता डोक्यावर ठेवून न्यायची आहेत की कशी न्यायची आहेत मला माहित नाही, पण नागपूरहून चालत चालत जायचंय मुंबईपर्यंत ही पानं घेऊन. आम्हाला वाढीव मुदत द्या साहेब, आम्हाला वाढीव मुदत द्या, 3 आठवड्यांची वाढीव मुदत द्या. त्यानंतर अभिषेक मनु सिंघवी यांनी दाखवून दिलं मान्य सुप्रीम कोर्टाला की जर अशा प्रकारची वाढीव मुदत दिली तर पुढे एनसीपीची केस पण पुढे जाईल. आणि त्यानंतर आपल्या वकिलांनी, कपिल सिब्बल साहेबांनी सांगितलं की अशाच प्रकारचं रडगाणं आपण मागच्याही वेळेस पाहिलं होतं, अशाच प्रकारची मुदत वाढवून घेतली होती. त्यामुळे विचार करावा, हे वेळकाढूपणा करण्याचं एक लक्षण दिसतंय आणि वारंवार हा वेळकाढूपणा केला जातोय. पण माननीय सुप्रीम कोर्टाने तिथे एक गोष्ट नमूद केली की आतापर्यंत हे काहीच काम करत नव्हते. आता एका अटीवर, कुठली अट आहे पहा, आणि ती अट ह्यांनी स्वतःलाच घालून घेतलेली आहे की माननीय सुप्रीम कोर्ट, आम्ही 20 तारखेला म्हणजे 20 डिसेंबरला आम्ही हा निकाल संपवतोय. म्हणजे 20 डिसेंबरला आमचं निकालपत्र लिफाफ्यात बंद होईल. 20 ते 26 पर्यंत ही सारी प्रोसिजर संपेल आणि 26च्या नंतर आम्हाला 3 आठवडे वाढीव द्या, कारण आम्हाला ही 2,73,000 पानं वाचायची आहेत. आणि त्याच्यामध्ये 19-20 ची काही सुधारणा असेल तर त्यासाठी आम्हाला थोडा वेळ जाईल, त्यासाठी तुम्ही आम्हाला हा वेळ द्या. आणि आणखी एक अट त्यांनी स्वतःलाच घालून घेतली की इथून पुढे आम्ही एकदाही एक्सटेन्शन मागणार नाही. एक्सटेन्शन म्हणा किंवा जीवनदान म्हणा, पण इथून पुढे आम्ही एकदाही हे जीवनदान मागणार नाही. या स्वतःला अटी घालून घेतल्यानंतर माननीय सुप्रीम कोर्टाने यांना 10 दिवसाची वाढीव मुदत दिली. ती कशी दिली याचे काही घटनाक्रम तुम्ही लक्षात घ्या. या तारखा कशा आहेत? ज्यावेळेस यांनी स्वतःला अशी 20 तारीख, 26 तारीख आणि अशा काही तारखा दिल्या, त्यावेळेस लक्षात घ्या, मान्य सुप्रीम कोर्टाची आजपासून म्हणजे उद्यापासून नाताळची सुट्टी चालू होते. ती 2 तारखेपर्यंत आहे, 2 जानेवारी पर्यंत आहे, नवीन वर्षाच्या. त्यानंतर 3 तारखेला सुप्रीम कोर्ट उघडेल. सुप्रीम कोर्टाने स्वतःच ज्या वेळेस मागच्या सुनावणीच्या वेळेस ज्यावेळेस त्यांना 31 तारखेची लिमिट घालून दिली होती की 31 डिसेंबरच्या आत तुम्हाला हा निकाल द्यायचा आहे. जर हा निकाल 31 डिसेंबरच्या आत दिला गेला नाही तर 5 तारखेला ज्यावेळेस सुप्रीम कोर्टाची नाताळची सुट्टी संपेल, त्यावेळेस 5 तारखेला ही केस स्वतः लिस्टिंगला येणार.
आलं लक्षात तुमच्या? त्यामुळे 5 तारखेला ही केस अशीही लिस्टिंगला येत होती. मग 5 तारीख ते 10 तारीख म्हणजे 10 जानेवारी पर्यंतच्या ह्या 5 दिवसांचीच ही वाढीव मुदत आहे असं तुम्ही समजू शकता. ही 10 दिवसांची खऱ्या अर्थाने वाढीव मुदतच नाही. त्यामुळे 31 तारखेपर्यंतची मुदत आता 10 जानेवारी पर्यंत झालेली आहे आणि ही मुदत 10 जानेवारी पर्यंत देताना माननीय सुप्रीम कोर्टाच्या म्हणजे चीफ जस्टिस ऑफ इंडिया यांनी ज्यावेळेस शिवसेनेचे वकील म्हणजे कपिल सिब्बल असतील, अभिषेक मनु सिंघवी असतील किंवा हे जेठमलानी असतील यांना आपसामध्ये एक चर्चा करायला सांगितली. कारण यांना वाढीव वेळ तर द्यायची होती, पण तुम्ही आपसामध्ये थोडंसं ठरवा की आपण वाढीव मुदत जास्तीत जास्त किती देऊ शकतो, त्याच्या पुढे एकही दिवस नाही. त्यानंतर यांची वाढीव मुदत 7 दिवसांची ठरली. दोघांच्या संगनमताने ताळमेळाने ही 7 दिवसांची ठरली. 7 दिवस कसे? 3 तारखेला कोर्ट उघडेल, त्याच्या पुढे 7 दिवस म्हणजे 10 तारखेपर्यंत अशा प्रकारे ही 10 जानेवारीची मुदत ठरलेली आहे. म्हणजे ही 7 दिवस किंवा 5 दिवस अशी मुदत तुम्ही पकडा. आता हेही काही थोडकं नसे. आजपर्यंत हा निकाल मारुतीच्या शेपटाप्रमाणे लांबतच चालला होता कधी ना काहीतरी. आणि शेवटी कसं झालं होतं 31 डिसेंबरला पण अनेक शंका कुशंका मनामध्ये होत्या की काही ना काहीतरी करून एक्सटेन्शन मिळवतील, 2 महिन्यांचं मिळवतील की 3 महिन्यांचं मिळवतील, अशा प्रकारच्या ते विचार मनामध्ये खेळत होते. त्यामुळे अशा प्रकारचे 2-3 महिन्यांचे ते विचार खेळत असताना ही 5 ते 6 दिवसांची मिळालेली मुदत, ही 7 दिवसांची मिळालेली मुदत, मी 10 दिवसांची म्हणणार देखील नाही, ही 7 दिवसांची मिळालेली मुदत हेही काही थोडकं नसे. आता हे तरी स्पष्ट झालं की ह्यांच्याकडनं एक्सटेन्शन येणार नाही, माननीय सुप्रीम कोर्टाकडनं तारीख वाढवून दिली जाणार नाही. 31 तारखेची आता 10 तारीख ही अंतिम तारीख ठरलेली आहे. आणि माननीय सुप्रीम कोर्टामध्ये याच प्रतिज्ञापत्रावर या सगळ्यांनी जे दिलंय ना आम्ही परत मागणार नाही, त्याच्यावरच याला एक्सटेन्शन दिलं गेलेलं आहे. आता हे नक्की झालं की 10 तारीख ही शेवटची. त्यानंतर निकाल काय लागेल काय नाही लागणार तो आपल्या सर्वांसमोर असेलच, तो पाहूयात आपण. कारण तो निकाल काय असेल हे मी तुम्हाला आता नाही सांगू शकत, कारण तिथे विधानसभेचे अध्यक्ष आहेत आणि विधानसभेचे अध्यक्ष कितीही नावाला ट्रायब्युनल असले, समांतर न्यायालय असले, तुम्ही लवाद म्हणू शकता, लवादाचे अध्यक्ष असले तरी देखील माझ्या मते, माझ्या वैयक्तिक मताप्रमाणे तरीही ते एखाद्या पॉलिटिकल पार्टीचेच नेते असतात. कितीही त्यांनी सदस्यत्वाचा राजीनामा दिला असला तरीही माझ्या मते ते एखाद्या पॉलिटिकल पार्टीचेच सदस्य असतात. त्यामुळे हा निकाल किती कसा चांगला मला नाही माहिती. आता ह्याच्यामध्ये काय कुणाचे कसे लागेबांधे असतील मला तेही नाही माहिती. पण माननीय सुप्रीम कोर्टावर अजूनही विश्वास आहे की हे सगळं प्रकरण, कारण यान त्या प्रकारे आपल्याला सुप्रीम कोर्टात जाणंच आहे. ज्यावेळेस हे प्रकरण माननीय सुप्रीम कोर्टाकडे जाईल त्यावेळेस जे आपली पत्ते असतील ना उघडे करायचे, ते पत्ते देखील उघडे केले जातील ज्या ज्या वेळेस गरज पडेल त्या ठिकाणी. माननीय सुप्रीम कोर्टाने हा निकाल आधीच सांगून ठेवलेला आहे. जाहीर यांना करायचं होतं, लांबलचक सुनावणी घेऊ नका हे देखील यांना सांगितलं होतं. त्यामुळे आता 10 जानेवारी जेवढा लांबवायचा आहे तेवढा लांबवलेला आहात तुम्ही निकालाला. आता पाहूयात. शेवटी ही जी आहे ती 16 आमदारांची अपात्रता नाही, ही अपात्रता आपल्या न्याय व्यवस्थे, कारण शेवटी न्याय व्यवस्थेचं हे स्वतःचं देखील कर्तव्य आहे की आमच्या मनात, आम्ही म्हणजे कोण, सर्वसामान्य भारताचे नागरिक, आमच्या मनात तुमच्याविषयी असलेला आदर हा तसाच टिकून राहावा. आमच्या मनात तुमच्याविषयी असलेला आदर हा वाढत जावा, तो कुठेही कमी नाही होऊ देवा. त्याचीच जबाबदारी आमच्या बरोबरच ही माननीय सुप्रीम कोर्टाची स्वतःची देखील आहे. सर्वसामान्य भारतातला नागरिक हा सुप्रीम कोर्टाच्या बद्दल काय विचार करतो ह्या घडीला हे देखील महत्वाचं आहे. आजही तशी परिस्थिती आलेली नाही की तुमच्याविषयीच लोकांच्या मनात एक साशंक वातावरण तयार असेल. पण भविष्यात ज्यावेळेस, कारण शेवटी उभ्या देशाचं लक्ष ह्या केसवर लागलेलं आहे, उभ्या देशाचं, कारण भविष्यात जेव्हा लोकशाही अशाच प्रकारे प्रत्येक ठिकाणी प्रत्येक राज्यामध्ये संपवली जाईल, कारण तुम्ही पहा जसं लेट झालं तशी राष्ट्रवादी फुटले. जर शिवसेनेच्याच बाबतीत अशा प्रकारचे ताबडतोब न्याय झाले असते तर राष्ट्रवादी कदाचित फुटली नसती. आणि हाच प्रयोग उभ्या देशामध्ये भविष्यात मग कुठलीही सरकार असोत, आज भाजप आहे उद्या XYZ पक्षाचं सरकार असेल, कुणाकडनंही अशा प्रकारचे प्रयत्न हे केले जाऊ शकतात. कुणाकडनंही. लोकशाही इथे धोक्यात आहे. इथे 16 आमदारांच्या पात्रतेचा अपात्रतेचा किंवा शिवसेनेच्या बद्दलचा हा प्रश्न नाहीये. इथे ह्या लोकशाहीचं, ते अटल बिहारींचं वाक्य मला आजही आठवतं,
सरकारें आएगी, सरकारें जाएगी, लेकिन इस देश की लोकशाही रहनी चाहिए. तो लोकशाहीचा मान तसाच राहिला पाहिजे. हे अटल बिहारींचं वाक्य होतं त्यावेळेतलं. आपण आज आहोत, आपण उद्या नाही. पण भविष्यात ज्यावेळेस भविष्यातल्या पिढ्यांमध्ये ज्यावेळेस अशा प्रकारचे काही प्रसंग घडतील त्यावेळेस या घाणेरड्या केसचा रेफरन्स अशा प्रकारे द्यावा लागू नये, एवढंच मला काही ते वाटतं. शेवटी जाता जाता एवढंच म्हणावंसं वाटतं की हा निकाल तुमचा माझा नाही, हा आमच्या पक्षाचा निकाल नाही, हा 16 आमदारांचा निकाल नाही, हा निकाल आहे लोकशाहीचा. इथे कोर्टामध्ये खरं तर कोर्टच उभं आहे आणि कोर्टाला स्वतःला सिद्ध करायचंय आता की लोकांचं काय म्हणणं आहे आणि खरं सत्य काय सांगतंय, सत्य नेमकं कुणाच्या बाजूने ते आता कोर्टाला सिद्ध करायचंय. शेवटी दाव पे क्या लगा है, आखिर दाव पे खुद की इमेज लगी है, बाकी काही नाही. खुद की इमेज दाव पे है, नाही तर ते आंधळं दळतंय आणि कुत्रं पीठ खातंय अशी अवस्था नको व्हायला. आंधळं दळतंय, कुत्रं पीठ खातंय. काही वेळेस म्हणी, मराठीतल्या म्हणी ह्या तुम्ही 100 वाक्य सांगा, पण त्या 100 वाक्यांपेक्षा एखादी म्हण त्या 100 वाक्यांचा अर्थ एका ओळीत पूर्ण करून जाते. आंधळं दळतंय आणि कुत्रं पीठ खातंय. एवढंच मला वाटतं. जास्त काही या विषयावर बोलत नाही. तुम्हा सर्वांची तुर्तास रजा घेतो. जे काही घडेल ते आपल्याला पाहायचंय. शेवटी प्रोसिजर ही आहे अशी आहे, याच्या बाहेरून आपण काही करू शकत नाही. प्रोसिजर आहे अशी आहे आणि तिला फॉलो हे करावंच लागेल. शेवटी या गोष्टी तुमच्याही हातात नाही आणि माझ्याही हातात नाही. जे काही आहे शेवटी आपण न्यायदेवतेच्या दारात आहोत. न्यायदेवतेच्या दारात आपण भक्कम पुराव्यानिशी उभे आहोत. न्यायदेवता आता काय फैसला करते ते पाहूयात, नाहीतर जनता मायबाप जनतेच्या न्यायालयात आपण नक्कीच जाऊयात. तुम्हा सर्वांची तुर्तास रजा घेतो. सप्रेम जय महाराष्ट्र. बाळासाहेबांच्या शिवसैनिकांनो काळजी घ्या. जे जे होईल तुमच्या सर्वांसमोर घेऊन येतच राहील. काळजी